नमस्कार, मी मुकुंद गोविंद कुलकर्णी, MA वेदांग ज्योतिष. माझ्या वेद अध्यात्म ज्योतिष या यूट्यूब चॅनलवर प्रथमतः आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या व्हिडिओमध्ये मी जप आणि जपाचे प्रकार म्हणजे कुठल्याही मंत्राचा जप कशा पद्धतीने करावा आणि त्याचे प्रकार किती आहेत या संदर्भामध्ये माहिती दिली होती. त्यामध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये एखाद्या विशिष्ट जपाचा अर्थ आणि त्या संदर्भात शास्त्रीय म्हणजेच वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या त्या जपाचं महत्त्व विशद करेल. त्यानुसार आज मी या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी माझी विनंती आहे की ज्यांनी माझ्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावं आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करावा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. आपण बघणार आहोत आज एका विशिष्ट मंत्राचं रहस्य. अतिशय शक्तिशाली म्हणून ओळखला जाणारा आदिशक्तीच्या 9 रूपांचे आणि खगोलशास्त्रीयदृष्ट्या 9 ग्रहांचे ऊर्जात्मक स्वरूप असलेला एक अत्यंत प्रभावी असा मंत्र आहे. त्याचं नाव आहे 99 मंत्र. या मंत्राविषयी आपण आध्यात्मिक, वैज्ञानिक आणि मूळ बीजासहित भावार्थ समजून घेतला की त्या मंत्रामध्ये आपल्याला अधिकाधिक प्रसन्नता वाटायला लागते. आता हा जो मंत्र आहे 99 मंत्र, कोणत्याही मंत्राचा अर्थ जेव्हा आपण समजून घेतो किंवा भावार्थ लक्षात घेतो, त्या मंत्राची देवता लक्षात घेतो, हे एकदा आपल्या मनात पक्क रुजलं की आपली मनोदेवता त्या देवतेच्या अस्तित्वाशी चटकन एकरूप होते. म्हणून मंत्र काय आहे, मंत्राची देवता कोण आहे, किंबहुना त्याही पुढे जाऊन मंत्राचा भावार्थ काय. तर आता हा जो 99 मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, हा 99 मंत्र आहे. आता हा जो ओम आहे, ओम, या ओममध्ये फार मोठी शक्ती आहे. कारण ओम काय आहे तर ओम परब्रह्माचं स्वरूप आहे. विश्वाचा हा मूळ ध्वनी आहे, ज्याला आपण युनिव्हर्सल पॉवर म्हणतो, त्याचा हा मुख्य ध्वनी आहे. आणि या ध्वनीचा उच्चार केल्यानंतर आपल्या शरीरामध्ये आपोआप ऊर्जा निर्माण होते. म्हणून प्रथम ओम या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. त्यानंतर ऐं. आता हा जो ऐं आहे हा माता महासरस्वतीचा बीज मंत्र आहे, जो आपल्याला ज्ञान, बुद्धी आणि वाणी देतो. त्यानंतर ह्रीं हा माता महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे, जो आपल्याला ऐश्वर्य, त्यानंतर संपत्ती, धन आणि सकारात्मकता देत असतो. त्यानंतर क्लीं हा माता महाकालीचा बीजमंत्र आहे, जो शक्ती देतो, आनंद देतो आणि शत्रूविषयी लढण्याची ताकद देतो. त्यानंतर चामुंडाई. आता चंड आणि मुंड या असुरांचा जिनी वध केला अशी चामुंडा. मग ही चामुंडा आपल्यामधल्या क्रोध आणि अहंकाराचाही नाश करते, म्हणून चामुंडेचं हे स्वरूप. त्यानंतर विच्चे हा जो शब्द आहे, हा विच्चे याचा अर्थ असा आहे की अशा या आदिशक्ती स्वरूपांना मी नमस्कार करतो, किंबहुना मी त्यांना शरण जातो किंवा मी त्यांना वंदन करतो. आता या मंत्राचा जेव्हा अर्थ आपल्या लक्षात येईल तेव्हा आपल्याला या तिन्ही शक्ती, नवदुर्गा आणि त्याचबरोबर ओम हे विश्वाचं स्वरूप असलेलं एक प्रकारचा ध्वनी आपल्या समोर आला पाहिजे. म्हणजे आपल्याला ते सगळं आपल्या अंतरंगातून दिसलं पाहिजे. आणि एकदा हे दिसलं की मग आपल्याला त्या मंत्राची खरी ताकद खऱ्या अर्थाने समजते. आणि ही ताकद समजल्यानंतर याचा परिणाम काय होतो की एखादा अर्थ आपल्याला समजला की त्याचे फायदे देखील आपल्या लक्षात येतात. आपण या तिन्ही स्वरूपाचं ध्यान केल्यानंतर आपण जर हा मंत्र म्हटला तर आपल्याला नेमकं काय होतं तर मी तुम्हाला हे वैज्ञानिकदृष्ट्या आणि आध्यात्मिकदृष्ट्या समजून सांगतो. आता ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चेम हा बीजमंत्र आहे. आणि हा बीजमंत्र आपण नेहमी हळू स्वरात म्हणायला पाहिजे. म्हणजे जपाच्या प्रकारामध्ये जर आपण विचार केला तर हा उपांशू जप या पद्धतीत आपण करावा किंवा त्याही पुढे जाऊन मानसिक जपाच्या स्वरूपामध्ये करावा. याचे फायदे असे होतात
की हा जप करत असताना आपल्या शरीरामध्ये जी 7 चक्र आहेत, जी ऊर्जा चक्र आहेत, त्या सर्व ऊर्जा चक्रांना हा मंत्र प्रभावित करतो. म्हणजे ऐम रीम क्लीम हा जो बीज मंत्र आहे हा आपल्या म्हणजे अगदी खालपासून असलेल्या चक्राला म्हणजे मूलाधार चक्र, स्वादिष्टान चक्र आणि मणिपूर चक्र या 3 चक्रांना कार्यान्वित करण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यानंतर चामुंडाय विच्छई या सगळ्यातून आपली 7 चक्र कार्यान्वित होतात. आता हा झाला आंतरिक शरीरातला भाग. त्याचबरोबर कुंडलिनी शक्ती हा जो प्रकार आहे हा कुंडलिनी शक्ती देखील जागृत करण्यासाठी हा मंत्र आपल्याला फार मोठ्या प्रमाणात लाभ मिळवून देतो. वैज्ञानिकदृष्ट्या या मंत्राचे काय फायदे आहेत तर या मंत्राने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते, आपल्या मेंदूची कार्यक्षमता वाढते, आपल्या शरीरामध्ये ज्या ग्रंथी असतात त्या ग्रंथींचं कार्य सुधारतं. म्हणजे एखादी ग्रंथी काम करत नसेल किंबहुना तिच्यामध्ये काही बिघाड असेल तर या मंत्रांच्या उच्चाराने ती ग्रंथी संतुलित होऊन कार्य करायला लागते. अर्थात हे केवळ 1-2 दिवस मंत्र केल्याने होत नाही, तर हे नित्य नियमाने करणं आवश्यक आहे. आता हा मंत्र जपण्यापूर्वी आपल्याला खरं म्हणजे न्यास करावेत असं शास्त्र सांगतं. परंतु न्यास करण्यापेक्षा किंबहुना न्यास करायचाच असतो, परंतु तो विशिष्ट संकल्पाच्या अगोदर करावा. नित्य नियमाने आपण जर रोज समजा 1 माळ म्हणजे 108 वेळा किंवा 2 माळी 3 माळी असा जप करत असाल तर त्यासाठी आपण जपाच्या अगोदर प्राणायाम करा. प्राणायाम केल्याने काय होतं की आपला श्वास संथ होतो किंवा एका लयीमध्ये तो श्वास जातो. मग हा श्वास जेव्हा एका लयीत जातो तेव्हा ती लय आणि आपण मंत्र म्हणताना जी लय वापरतो किंवा ज्या उच्चाराने आपण हा मंत्र म्हणतो तो उच्चार आणि आपल्या श्वासाची लय याच्यामध्ये एक अतिशय उत्तम असं संधान साधलं जातं आणि तीच आपली प्राणशक्ती असते. प्राणशक्ती म्हणजे काय, आपण जो श्वास घेतो तिला प्राणशक्ती म्हटलेलं आहे. तर ही प्राणशक्ती जेव्हा शरीरामध्ये संचार करते आणि ही शरीरामध्ये संचार करत असताना मनातून किंबहुना ओठातून आपण जेव्हा या जपाचं परत परत म्हणतो किंवा हा जप परत परत म्हणतो तेव्हा कुठेतरी हा एक अतिशय वैज्ञानिकदृष्ट्या आपल्या शरीराला फार मोठी ऊर्जा देण्याची क्रिया घडत असते. तर ही ऊर्जा आपल्याला श्वासागणिक मिळते आणि म्हणून असं म्हणतात की हा जप केल्याने आपल्याला मानसिक ऊर्जा मिळते, शारीरिक सुधारणा होते, अनेक गोष्टींकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघायला लागतो, मेंदूची कार्यक्षमता वाढते आणि त्याहीपेक्षा रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर आपण किमान असे मंत्र 108 वेळा जरी केले तरी त्याचा परिणाम निदान 24 तासापुरता तरी निश्चितपणे आपल्याला लाभतो आणि ही सकारात्मकताच आपल्या प्रयत्नांना यश देते आणि आपण प्रगतीपथावर जातो. असो, या प्रत्येक मंत्राचे भावार्थ आपण यापुढेही समजून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.